महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज स्वागत करतोय आपल्या कोकणातनं। मी आलोय आपल्या गावी। तुम्हाला आता सगळे गावचे व्लॉग बघायला भेटतील। त्या व्लॉगमध्ये फक्त ट्रेन जर्नी पाहूया आपण आणि ट्रेनपासून सासरवाडीपर्यंत कसे आलो ते पाहूया आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करूया। चला तुम्ही कोकण रेल्वेची ट्रेन जर्नी पहा। मित्रांनो, सध्या ठाणा स्टेशनवर आज आपला प्रवास होणार आहे क्वीन मांडवी एक्सप्रेस। ट्रेन आलेली आहे ठाणा स्टेशनवरती। मित्रांनो, खाण्यापिण्याची सर्व फॅसिलिटी या ट्रेनमध्ये अवेलेबल असते। मांडवी एक्सप्रेसला फूड क्वीन असं देखील म्हणतात। यांनी सर्व खाऊ आणून माझ्याच बाजूला ठेवले। मित्रांनो, पावसाळा नसला तरी खूपच सुंदर नजारा असतो कोकण रेल्वेचा। पावसाळ्यात तर एकदम अद्भुत असते कोकण रेल्वे। मित्रांनो, हमरापूर स्टेशन क्रॉस करत आहोत आणि गणपतीसाठी सुप्रसिद्ध असं हमरापूर स्टेशन आहे। बाजूला तुम्ही मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे पाहू शकता आणि त्याच्याच बाजूनी रेल्वे जाताना तुम्ही सुंदर नजारा असा पाहू शकता। मित्रांनो, गरम गरम चहाचा आस्वाद घेऊया कोकण रेल्वेमध्ये।
मित्रांनो, हे आहे माणगाव स्टेशन. कोकण रेल्वेचं खूपच महत्त्वाचं स्टेशन आहे हे पण. आणि या ठिकाणी प्रत्येक ट्रेन थांबतातच माणगाव रेल्वे स्टेशनवर. मांडवी एक्सप्रेसमधनं बरेच लोक या ठिकाणी उतरलेले आहेत माणगाव रेल्वे स्टेशनवरती. आणि आता ट्रेनही सुटेल. मित्रांनो, क्रॉसिंगसाठी ट्रेन लागलेली आहे आणि आपली ट्रेन आता सायडिंगला उभी आहे. पुढे एक ट्रेन गेल्यानंतर आपली ट्रेन पुढे जाईल. मित्रांनो, खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे वीर रेल्वे स्टेशन. तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी ट्रेन थांबत नाही, दिवसात क्रॉस झालेली आहे. सावित्री नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे तासगाव. त्या साईडला असतो तो व्ह्यू भेटला असता आपल्याला. आणि या साईडला नदीचा व्ह्यू पहा, सावित्री नदी.
मित्रांनो, सापे वामने स्टेशनवरती ट्रेन थांबली आहे सायडिंगसाठी आणि बाजूने ट्रेन जाईल, त्यानंतर ही ट्रेन पुढे जाईल. मित्रांनो, खूपच वयस्कर आजोबा आहेत आणि हे फाटे घेऊन चाललेले आहेत रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूने. तुम्ही पाहू शकता किती मेहनत करतात हे. मित्रांनो, रेल्वेमध्ये भेळ घेतली, ती खाऊया आपण. आणि आता बोगद्यांचं साम्राज्य चालू झालेलं आहे. जास्तीत जास्त बोगदे आपल्याला लागतील.
मित्रांनो, खेड रेल्वे स्टेशन आलेलं आहे. कोकण रेल्वेतील हे पण खूप प्रमुख रेल्वे स्टेशन आहे खेड. आणि आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे. आता पुढे सर्व बोगद्यांचं आणि दरींचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, खेडला पण खूप गाडी खाली होते आणि आता गाडी निघाली आहे पुढे. मित्रांनो, सुंदर नजारा तुम्ही पाहत आहात आणि विचार करा पावसाळ्यामध्ये कसं असेल हा नजारा. आता थंडीमध्ये एवढं सुंदर दिसतंय.
मित्रांनो चिपळूण इला चिपळूण. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. डब्बा खाऊन घेऊ. मित्रांनो संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि बरीच पब्लिक उतरलेली आहे या ठिकाणी. आता दैकाले चालू आहेत त्यामुळे बरीच पब्लिक संगमेश्वर रोडला उतरलेली आहे. मित्रांनो उक्षी रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत आपण. कोकणातील खूपच निसर्गरम्य असं रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो थोड्या वेळ झोपतो आता. जाग आली आणि उतरलो तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती ट्रेन थांबली आहे. खूपच सुंदर आणि स्वच्छ रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला आणि बऱ्याच वेळ ट्रेन थांबणार इथे. तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊया. तुम्ही पाहू शकता रत्नागिरी स्टेशनवरती अजिबात कचरा मिळणार नाही तुम्हाला. इतकं स्वच्छ रेल्वे स्टेशन आहे आणि खरंच खूपच सुंदर मेंटेन केलेलं आहे स्टेशन. मित्रांनो आता सर्व मोठे मोठे ब्रिज आपल्याला लागतील आणि बोगदे देखील लागतील आपल्याला. ट्रेन आली आता विलवडे रेल्वे स्टेशनवरती. आता या ठिकाणी देखील थोड्या वेळ थांबेल विलवड्याला आणि मग इथून निघेल.
मित्रांनो आता आलं आहे राजापूर रोड रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी देखील ट्रेन थांबेल आणि बरीच पब्लिक उतरेल या ठिकाणी. बरेच ट्रेनमधली लोक राजापूर रोड कणकवली कुडाळ या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी उतरतात आणि पुढे ट्रेन अगदी खाली जाते. मित्रांनो कणकवली आमची, कणकवलीच्या पुढे आपण उतरूया. मित्रांनो 70 ते 75% ट्रेन या ठिकाणी रिकामी होईल. कणकवलीवरती बरेच जण उतरतात कणकवलीचे. आणि आता आपण उतरलेलो आहोत ओरोस सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरती आणि इथून पुढे आपली जर्नी होणार आहे रिक्षाने. रिक्षावाला आलेला आहे. चला तुम्हाला सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन दाखवतो. मित्रांनो आपला रिक्षावाला आलेला आहे आणि आता रिक्षातनं जर्नी पहा तुम्ही शेवटची. आणि पुढचे ब्लॉग गावाला गेल्यानंतरच येतील आपले. रिक्षाची जर्नी तुम्ही एन्जॉय करा.
सध्या भडगाव गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे कुडाळ तालुक्यात. तर या ठिकाणी आपली जर्नी असणार आहे भडगाव गावामध्ये. आलेलं आहे घर. बाकीचे ब्लॉग उद्यापासून येतील. मित्रांनो खूपच सुंदर गाव आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. फ्रेश वगैरे होऊन उद्या व्हिडिओ. मित्रांनो आता जस्ट पोचलोय. आता बाकीचे व्हिडिओ आपण उद्या करूया. खूप थकून आलो. ट्रेनमध्ये पण बसायला तर भेटलेलं, आपलं रिझर्वेशन होतं. बाकीचे व्हिडिओ डिटेल्समध्ये उद्या टाकूया आपण. तर शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ट्रेनचा प्रवास आणि तिथून इथपर्यंत कसे आलो ते दाखवलं आहे. बाकीचं उद्या बघूया आपण. उद्या काय काय मजा मस्ती करतो ते. चला.